मुंढवा मांजरी रस्त्यावर पडलेले झाड 15 दिवसांपासून हटले नाही. अमोल नाना तुपे आक्रमक. मुंढवा परिसरातून 17.5 नळी, अमोनोरा पार्क, माळवाडी मार्गे मांजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठे झाड मागील 15 दिवसांपासून रस्त्यामध्येच पडलेले असून अद्याप कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अमोल नाना तुपे यांनी सांगितले की हे झाड रस्त्याच्या मध्यभागी अडथळा निर्माण करत असून वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. या झाडामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या आणि काही जणांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी अनेक वेळा पुणे महानगरपालिका तसेच संबंधित विभागाकडे तक्रारी नोंदवल्या असल्याचे सांगितले. मात्र इतक्या दिवसांनंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान नागरिकांनी तातडीने ही झाड हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सदरचं हे झाड रस्त्यामध्ये पडलेलं आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक इथल्या लोकांनी तक्रार केलेली आहे. हा मुंडव्यावरनं रस्ता येतो, अमनोरा पार्क तसंच मांजरी, केशवनगर, 17.5 माळवाडी हा रस्ता जात असतो. त्या रस्त्यामध्ये झाड पडल्यामुळे अनेक ट्रॅफिक जाम होतं. अनेक लोकांना या झाडामुळं त्रास होत आहे. तरी महानगरपालिकेला आम्ही विनंती करत आहे, लवकरात लवकर हे झाड हटवावं. अन्यथा आम्ही आता महानगरपालिकेत येऊन या अधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारणार आहे. अनेक नागरिक तक्रार करून सुद्धा त्याच्याकडे का दुर्लक्ष करत आहे. उद्या काय कुणाची मरण्याची वाट पाहत आहे का? उद्या याला जर कुणी येऊन धडकलं, कुणाची जीवितहानी झाली तर सर्व जबाबदार महानगरपालिका याची पालिका घेणार आहे का याची जबाबदारी? त्यामुळे आम्ही याद्वारे सांगत आहे या आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर हे झाड हटवण्यात यावे. 10 दिवस झाले हे झाड पडले रस्त्यात आणि जायला यायला आम्हाला त्रास होतो. मुलं गाड्या बिड्या येतात, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता इथे. माझं रोजचं अपडाऊन होतं इकडनं डेलीचं. बऱ्याच वेळा इथं 2 व्हीलर, 4 व्हीलर, रिक्षा याची येणे जाण्याचे रस्ता आहे. हा मोठा रस्ता आहे. आता रस्ता राहिला किती बघा, 20 फुटी रस्ता आहे, राहिला 8 फूट रस्ता फक्त. या झाडामुळे अख्खा 10-12 फुटाचा रस्ता अडवणूक झालेली आणि 8-10 दिवस झाले हे झाड पडलेलं. याला काढायला कुणी येणार, कॉर्पोरेशनवाले झोपलेत तर काय ते बी कळणार. ते नेते मंडळी बी कोणी काय लक्ष द्यायना. त्यामुळे हे त्वरित झाड काढण्याची व्यवस्था करावी कॉर्पोरेशनने. येणारा नागरिक असून मला रोज संध्याकाळी या मार्गे जावे लागते. तर मी माझ्या 2 दिवस झाले मी अक्षरशः झाडाकडे बघितलं आणि येताना लाईटवर एवढा ट्रॅफिकचा प्रभाव होतो की काल एक माणूस जाता जाता त्या झाडामध्ये राहिलेला आहे. बिचाऱ्याने झाड त्याचं लक्षात आलं की झाड आहे मध्ये आणि त्याने ते वाचवण्याचा प्रयत्न केला. तर ही जीवितहानी वगैरे माणसांची होऊ नये म्हणून हे झाड लवकरात लवकर, माझी विनंती आहे, माझे सहकारी अमोल नाना आहेत, यांच्या सहकार्यातून हे झाड लवकरात लवकर कॉर्पोरेशनने हटवावं अशी आम्ही सर्व जनतेतर्फे विनंती करत. धन्यवाद. इथून ज्या गाड्या येतात ना, कार 2 जर कार आल्या ना तर कार येतात इकडे ओव्हरटेक करताना ॲक्सिडेंट होता होता. मी स्वतः वाचलो याच्यामध्ये. मग मागे माझी टू गाडी होती, 2 कार असे समोर येत होते असे आणि त्याच्या मागे मी होतो. मला भरपूर त्रास झाला त्याच्यामुळे झाडामुळे आणि ॲक्सिडेंट मी झाडं म्हणजे आपला ते घुसतं वाचलोय. पालिकेला नम्र विनंती आहे की गेले 15-20 दिवसापासून हे झाड रोडच्या मध्ये पडलेलं आहे. तरी अमोल नाना तुपे यांना विनंती करूनही त्यांनी लवकरच्या लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे झाड हटवण्यात यावे ही नम्र विनंती.